मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीतल्या मुळशीला तुम्ही कधी भेट दिली आहे का? जर भेट दिली नसेल तर इथे एकदा तरी जाऊन बघा। मुळशीचा हा परिसर म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच असतो। हे दृश्य खरोखरच मन मोहून टाकणारे आणि डोळ्यांना शांती देणारे असते। पण मित्रांनो, या 100 वर्षापूर्वीच्या धरणामागे फक्त नैसर्गिक सौंदर्य नाही तर त्याहून मोठा संघर्षमय इतिहास आहे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मोठी कहाणी दडलेली आहे। हे धरण फक्त दगड आणि सिमेंटचे बांधकाम नाही तर विकासाच्या स्वप्नांसाठी अनेक पिढ्यांनी दिलेली किंमत आहे। एकीकडे त्यांनी मुंबईच्या विजेचा आधार बनून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीला गती दिली, तर आज पुण्यासारख्या महानगराची वाढती पाण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता ठेवली आहे। निसर्गाच्या सौंदर्याखाली दडलेल्या 52 गावं बुडून मुळशी कसं उभं राहिलं आणि भूतकाळातील त्याग आणि वर्तमानातील निकड याचा समन्वय कसा साधला गेला, या महत्त्वपूर्ण वारशाची ओळख आज आपण करून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। मुळशी धरणाची निर्मिती आणि उद्देश। मित्रांनो, मुळशी धरणाची कथा ब्रिटिश राजवटीमधली आहे। 19व्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई हे भारतातील सर्वात मोठं औद्योगिक केंद्र बनत होतं आणि त्याला चालवण्यासाठी वीज अत्यंत आवश्यक होती। त्यावेळी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचा दूरदृष्टीचा विचार होता, सह्याद्रीच्या मुसळधार पावसाच्या शक्तीचा उपयोग औद्योगिक विकासासाठी करणे। त्यातूनच टाटा हायड्रोलिक पॉवर सप्लाय कंपनीने पुणे जिल्ह्यातील मुळा आणि निळा या नद्यांच्या संगमावर हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला। 1921 ते 1927 दरम्यान हे प्रचंड बांधकाम झाले। जवळपास 50 मीटर उंचीचे आणि 1,500 मीटर लांबीचे हे धरण त्यावेळेसच्या इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे। या धरणाची क्षमता 18.5 TMC इतकी आहे। याचे मुख्य उद्दिष्ट एकच होते, बोगद्यातून घाट उतरवून रायगडमधील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी पुरवणे, जे मुंबईला अखंड वीज पुरवते। मुळशी सत्याग्रह, जगातला पहिला धरणविरोधी लढा। मित्रांनो, धरणाच्या बांधकामाची किंमत ही मात्र खूप मोठी होती। धरणाच्या निर्मितीसाठी परिसरातील 52 गावे, 15,000 एकरहून अधिक सुपीक शेती जलाशयाखाली गेली। शेतकऱ्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी गमावल्या, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले गेले। त्यांच्या मनात एकच भावना होती, जान गेली तरी चालेल पण जमीन देणार नाही। या भावनेमधून मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924 मध्ये उभा राहिला, जो जगातला पहिला धरणविरोधी लढा ठरला। पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट आणि विनायक भुसकुटे यांच्या नेतृत्वाखाली या लढ्याने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले। त्यांनी गांधीवादी मार्गाने बांधकामाच्या ठिकाणी झोपून अहिंसक मार्गाने विरोध केला। हा सत्याग्रह अत्यंत शक्तिशाली असूनही इंग्रज सरकार आणि टाटा कंपनीचा आर्थिक शक्तीपुढे तसंच भूसंपादन कायद्यामुळे अपयशी ठरला। दुर्दैवाने 100 वर्षांनंतरही या धरणग्रस्तांना त्यांच्या त्यागामुळे मुंबईला वीज मिळाली, पण त्यांना साधे पुनर्वसन भूखंड किंवा मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत। हा इतिहासातील एक कटू आणि न सुटलेला प्रश्न आहे। मुंबईचं पॉवर हाऊस भिरा जलविद्युत। मुळशी धरणाच्या पाण्याची ताकद आणि भूगोलाचा वापर अप्रतिम आहे। हे पाणी सह्याद्रीच्या कड्यावरून जवळपास 600 मीटर म्हणजे 2000 फूट खाली कोकणातील भिरा पॉवर हाऊस पर्यंत बोगद्यामधून आणलं जातं। पाण्याचा इतका प्रचंड दाब वापरून भिराईकडचं पेल्टन टर्बाईन वेगाने फिरवले जातात, त्यामुळे जवळपास 300 मेगावॅट वीज तयार होते। पुणे शहराचा पाणी पुरवठा आणि आव्हान। वीज निर्मितीनंतर मुळशीचे पाणी कोकणात अरबी समुद्राला मिळते, पण आज पुणे शहर आणि परिसराची लोकसंख्या इतकी वाढली आहे की सध्या स्थितीमध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणावर अवलंबून राहावे लागते। पण यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे। म्हणून आता मुळशीपासून 5 TMC पाणी पुणे शहर आणि पश्चिम भागासाठी वळवण्याचा प्रस्ताव शासनासमोर आहे। तांत्रिक आणि कायदेशीर पातळीवर टाटा कंपनीचे वीज निर्मितीचे हक्क आणि पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची निकड यांच्यात मोठा संघर्ष आहे। पिण्याचे पाणी हे नेहमीच प्रथम प्राधान्याचे असले पाहिजे, या भूमिकेतून शासन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु पाणी वळवण्यापूर्वी धरणग्रस्तांना पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करणे आणि त्यांना जमिनीचे हक्क मिळवून देणे ही सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे, कारण त्यांच्या त्यागावरच आजचा विकास उभा आहे। परिसराच्या शांतता नयनरम्यतेमुळे मुळशी धरण आज एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे। खास करून मान्सूनमध्ये जेव्हा हे धरण ओसंडून वाहते आणि धुक्याचे साम्राज्य पसरते, तेव्हा हे ठिकाण वीकेंड गेटवेसाठी उत्तम ठरते। यामुळे इकडचे छोटे रिसॉर्ट्स आणि हॉटेलमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत। मात्र वाढत्या मुळशी पॅटर्नच्या विकासामुळे पर्यावरणावर ताण येत आहे। त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना प्लॅस्टिक कचरा न करणे आणि पाण्याचे पावित्र्य राखणे तसंच पर्यावरणाला नुकसान न पोहोचवणे ही प्रत्येक नागरिकाची आणि पर्यटकाची जबाबदारी आहे। मित्रांनो, मुळशी धरण हे फक्त पाण्याचे मोठे साठवणूक केंद्र नाही, तर हे विकासाचा महामार्ग आणि माणुसकीच्या संघर्षाचा आरसा आहे। मुंबईला वीज आणि पुण्यासाठी पाणी पुरवठ्याची आवश्यकता पूर्ण करताना ज्यांनी त्यासाठी त्याग केला, त्या धरणग्रस्तांना न्याय देणे हे सरकार आणि समाजाचे पहिले कर्तव्य आहे। मित्रांनो, मुळशीचा हा सखोल प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा। महाराष्ट्राच्या या वारशाची माहिती प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।